हाय फ्रेंड्स, वेलकम टू रुपालीज किचन। आज आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार अशी गारवा देणारी पुदिन्याची चटणीची रेसिपी बघणार आहोत। आणि ही सुकी चटणी जेवणाबरोबर अप्रतिम लागते आणि चव तर एकदम भन्नाट आहे। तर ही रेसिपी बनवणं एकदम सोपं आहे। तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। पुदिना चटणी बनवण्यासाठी इथे मी कोथिंबीर 1 कप घेतलेली आहे। ती मी स्वच्छ धुवून पॅन खाली सुकवून घेतलेली आहे। आणि हे पुदिना सुद्धा मी 1 कप घेतला आणि तो पण स्वच्छ धुवून फॅन खाली मी असं पाणी पूर्णपणे सुकवून घेतलेलं आहे। तर आता आपण बाकी सर्व बघून घेऊ साहित्य। तर इथे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या लालवाल्या। आणि इथे 4 टेबलस्पून मी शेंगदाणे घेतले आहेत। 4 टेबलस्पून मी डालिया डाळ घेतलेली आहे। 4 टेबलस्पून मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। आणि मीठ इथे मी चवीनुसार घेतलेलं आहे अर्धा टेबलस्पून। जिरं मी इथे अर्धा टेबलस्पून घेतलाय। हे लिंबू घेतलेलं आहे आपण आणि 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता आपण बनवायला सुरुवात करू। तर इथे मी एक कढाई घेतलेली आहे आणि गॅसचा फ्लेम लो ठेवला आणि इथे मी 2 टेबलस्पून जेवढं मी तेल घालून घेतलं। तर बघू शकता तेल गरम झालेलं आहे। तर यामध्ये आपण आता शेंगदाणे घालून घेऊ। तर इथे मी शेंगदाणे थोडेसे खरपूस होईपर्यंत मी भाजून घेते। तसे हे सर्व जिन्नस जे आपण भाजणार आहोत ते सगळे आपल्याला लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहेत। तर बघू शकता अशी मी लगातार चमच्याने चालवत आहे आणि हे लो फ्लेमवरच आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आता बघू शकता शेंगदाण्याचा थोडा कलर चेंज झाला। तर आता यामध्ये मी डालिया डाळ जी घेतलेली ती घालून घेतली यामध्ये। आता ती सुद्धा थोडासा कलर चेंज होईपर्यंत डाळीला आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता ही डाळ सुद्धा परतते वेळी बघू शकता गॅसचा फ्लेम लो ठेवला आणि लो फ्लेमवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता थोडा डाळीचा कलर चेंज होत आलेला आहे। असं मला 5 ते 10 मिनिटं लागले शेंगदाणे आणि डाळ भाजेपर्यंत। तर आता थोडं कलर चेंज झाला तसं मी इथे खोबरं जे घेतलं आपण 4 टेबलस्पून ते घालून घेते। तर इथे मी खोबरं सुद्धा 4 टेबलस्पून इथे एकत्रच घातलेलं आहे। तर आता बघा खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित डाळ शेंगदाणे आपले त्याच्यासोबतच मस्त खरपूस असे भाजून येतील। तर असं लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता बघू शकता मस्त असे सगळं जिन्नस आपली मस्त खरपूस भाजलेली आहे। तर आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर बघू शकता मी असे सर्व जे आहे खोबरं शेंगदाणे डाळ हे मी सर्व काढून घेतलं। आता सेम पॅनमध्ये 1 टेबलस्पून जेवढं मी तेल घातलं आणि इथे लसणीच्या ज्या पाकळ्या घेतलेल्या मी 6-7 ते मी यामध्ये घालून घेतल्या। तर असे लो फ्लेमवरच आपल्याला लसूण सुद्धा थोडीशी लालसर कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। तर बघू शकता थोडासा कलर चेंज होत आलेला आहे। तर मी इथे जे लाल मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालते म्हणजे दोन्ही एकदम असे परतून घेऊ। तर बघू शकता असं एक 5 मिनिटं आपल्याला लागली परतून घेण्यासाठी। म्हणजे लाल मिरची मस्त अशी भाजली गेली आणि लसूण की त्याचा टेस्ट खूप छान येतो। तर आता ह्या मिरच्या आणि लसूण झालेली आहे थोडीशी लालसर तर मी इथे काढून घेते। आता बघू शकता असं मी काढून घेतलं आणि आता पॅन जो आहे तो व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा म्हणजे तेल राहिलं नाही पाहिजे। आता यामध्ये मी व्यवस्थित पॅन क्लीन करून इथे पुदिना घालून घेतलेला आहे जो 1 कप आहे। तर व्यवस्थित आता ह्याचं मॉइश्चर निघेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर ह्या पण लो फ्लेमवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर असं मी एक 2 ते 3 मिनिटं लागली मला हे लो फ्लेमवर परतून घेते। तर बघू शकता यातलं पूर्ण मॉइश्चर निघेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आणि आता बघू शकता थोडंसं असं मॉइश्चर निघालेलं आहे। आता पुदिन्याचा हिरवा कलर टिकून राहण्यासाठी इथे मी 2-3 थेंब असे लिंबाचे घालते। बघू शकता जास्त घालायचं नाही म्हणजे लिंबू घातल्याने व्यवस्थित असं त्याचा जो हिरवा कलर असतो तो टिकून राहतो। आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि परतून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये थोडंफार जरी मॉइश्चर असलं तर ते निघून जाईल। आता बघू शकता असं व्यवस्थित असं मॉइश्चर निघालेलं आहे। तर इथे मी हे काढून घेते एका प्लेटमध्ये। जे वाटण आपण काढून घेतलं मी त्याच प्लेटमध्ये काढून घेतलं। आता सेम पॅनमध्ये इथे आपण कोथिंबीर घालून घेऊ। तर इथे मी कोथिंबीर घातली आणि सेम जो आपण पुदिन्यासाठी केलेलं तसंच आपल्याला हे सुद्धा परतून घ्यायचं आहे आणि 2-3 थेंब लिंबाचे घालायचे आहेत। आता बघू शकता मी असं परतून घेतलं आणि 2-3 थेंब मी लिंबाचे घातले म्हणजे जो कलर आहे तो व्यवस्थित हिरवा टिकून राहील। तर बघू शकता असं पूर्णपणे जो कोथिंबीरमधला मॉइश्चर आहे तो निघून कोथिंबीर बघा किती छोटी झालेली आहे। तर अशी एकदम छोटी झाली पण हिरवा कलर जो आहे तो तसाच सेम आहे कारण आपण लिंबाचा रस घातला ना म्हणून। तर आता हे कोथिंबीर जी आहे ती मी काढून घेते आणि हे सर्व वाटण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये घालायचं आहे।
आता बघू शकता इथे मिक्सरचं मी मोठं जार घेतलं आणि वाटण पूर्ण थंड झालेलं आहे. तर आता मिक्सरच्या जारमध्ये घालून घेते मी. आता वाटण आहे ते सर्व यामध्ये आपण घालून घेऊ. तर बघू शकता मी वाटण सर्व घातलं आणि जिरं इथे अर्धा टेबलस्पून घेतलेला होता ते यामध्ये घालू आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे मी अर्धा टेबलस्पून घातलेलं आहे मीठ. आता यामध्ये पाणी न घालता आपल्याला सुकी चटणी वाटून घ्यायची आहे. तर मिक्सर एकसारखा फिरवायचा नाही. तर बंद चालू करून ही चटणी वाटून घ्यायची आहे आणि अशी एकदम बारीक वाटायची नाही. तर अशी दरदरी ठेवायची आहे. बघू शकता अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दाताखाली ज्यावेळी एक-एक असं दाणा वगैरे असे येतं, त्यावेळी खूप छान लागते आणि ही चवीला तर अप्रतिम आहे. बघू शकता कशी दरदरी मी वाटून घेतलेली आहे आणि ही भातासोबत किंवा तुम्ही अशी चपातीसोबत जरी खाल्लात तरी खूप छान लागते. तर आता ही चटणी जी आहे ते एका बाउलमध्ये सर्व्ह करू. ही पुदिन्याची चटणी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि तुमच्या फॅमिलीला सर्व्ह करा आणि ही शरीरासाठी खूप चांगली आहे. आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर फारच छान आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटू नवीन रेसिपीसोबत. थँक यू फॉर वॉचिंग.